नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत. मित्रांनो, EPS 95 पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे. मासिक पेन्शन हवी असेल तर या 2 अटी पूर्ण कराव्याच लागतील. जाणून घ्या नेमक्या कोणत्या 2 अटी पूर्ण कराव्या लागतील या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा EPF कपात केली जाते. मात्र कर्मचारी पेन्शन योजना EPS अंतर्गत मासिक पेन्शन मिळवण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळे निवृत्तीनंतर पेन्शन मिळवताना अनेकांना अडचणीचा सामना करावा लागतो. EPFOच्या नियमानुसार कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 10 वर्षाची पेन्शन योग्य सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. ही सेवा सलग असणे बंधनकारक नसली तरी नोकरी बदलल्यानंतर PF खाते नवीन नियोक्त्याकडे हस्तांतरित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी बदलताना PF ची रक्कम काढून घेतली तर त्याची आधीची पेन्शन योग्य सेवा तुटते. अशा परिस्थितीत पूर्वीची सेवा पेन्शनसाठी ग्राह्य धरली जात नाही. त्यामुळे नोकरी बदलल्यानंतर PF ट्रान्सफर करणे हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. याशिवाय पूर्ण मासिक पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वय 58 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. या दोन्ही अटी पूर्ण झाल्यानंतर संबंधित कर्मचारी EPS अंतर्गत आजीवन मासिक पेन्शनसाठी पात्र ठरतो. तज्ज्ञांच्या मते नोकरी बदलताना PF काढण्याऐवजी तो नवीन संस्थेकडे हस्तांतरित केल्यास भविष्यातील पेन्शनचा लाभ कायम राहतो. यामुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी EPF आणि EPS चे नियम समजून घेऊन योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा आधार मिळावा यासाठी EPS च्या अटीचे पालन करणे आणि PF खाते सातत्याने सुरू ठेवणे ही प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बाब आहे. मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. सोबतच चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.